नमस्कार. राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण तिखट पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. या पुऱ्या मस्त खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. तर चला मग तिखट पुरी कशी बनवायची ते बघूया. तिखट पुरीसाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, लसूण थोडा जास्त घालायचा कारण याने तिखट पुऱ्यांना छान चव येते, आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते आणि त्यासोबत अर्धी वाटी बेसन पीठ घेते. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं. त्यावर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चिमूटभर हळद आणि चवीनुसार थोडं मीठ. नंतर यामध्ये मी 2 चमचे तीळसुद्धा घालते. तीळ घातल्याने पुरी आणखी छान लागते. आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये हवं तसं गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट पीठ भिजवायचं. यामध्ये मी कोथिंबीर घालायची विसरले होते. थोडी कोथिंबीर घालते. आषाढ महिन्यामध्ये घरोघरी या तिखट पुऱ्या खूप बनवतात. पण फक्त आषाढ महिन्यामध्येच नाही, तर या पुऱ्या आपण कधीही बनवून खाऊ शकतो. या पुऱ्या बनवल्यानंतर 5-6 दिवस टिकतात. त्यामुळे कुठे फिरायला जायचं असेल किंवा प्रवासामध्ये या तिखट पुऱ्या बनवून नेऊ शकता. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे ही. अगदी खमंग, खुसखुशीत आणि चटपटीत बनतात या पुऱ्या. इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे. चांगली घट्ट भिजवली आहे. आता यावर थोडंसं तेल घालायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेऊया. यातून मी एक गोळा काढून घेतला. आता याची आपल्याला एक पोळी लाटायची आहे आणि लाटत असताना याला पीठ लावायचं नाही. आपण चपाती बनवतो तशीच लाटून घ्यायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही. आता एका वाटीने मी हे कट करून घेणार आहे. पुरी कट करून झालेली आहे. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे. इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये पुरी सोडते. पुरी वरती यायला लागली की त्याला झाऱ्याने अशी खाली दाबायची, म्हणजे पुरी चांगली फुगते. तुम्ही बघू शकता पुरी मस्त टम्म फुगलेली आहे. सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे. पुरी तळून झालेली आहे. आता काढून घेते. अशा प्रकारे मी बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहे. तुम्हाला मी एक पुरी फोडून दाखवते. बघा, आपल्या पुऱ्या मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहे. या पुऱ्या लवकर खराब होत नाही. 5-6 दिवस आरामात टिकतात आणि या पुऱ्या तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तशा खाल्ल्या तरी छान लागतात. इथे मी पुरीसोबत खायला दही घेतलेलं आहे. पुरीसोबत दहीसुद्धा छान लागतं. तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.